सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. तर मी आज भारताच्या संविधानामधले हिंदू कोड बिल याच्याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन देणार आहे. कारण की खूप लोक म्हणतात, अदर जातीचे आहेत जे कुणबी वगैरे, ते म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. तर मी तुम्हाला म्हणजे भारताच्या संविधानामधलं हिंदू कोड बिल याच्याबद्दल थोडी माहिती देते. हिंदू कोड बिल हिंदू संहिता विधेयक हे भारतातील कायद्याचा मसुदा होता. हा मसुदा 24 फेब्रुवारी 1949 संसदेत मांडला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरापासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. बघा, बाबासाहेबांनी एकाच जातीसाठी काम नाही केलेलं आहे, त्यांनी सर्व जातीसाठी काम केलं आहे. पण जे आता सुशिक्षित पण आहेत त्यांनाही काही समजत नाही. त्यांना वाटत होतं की सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरापासून काय मिळावी? सुटका मिळावी. ठीक आहे, यासाठी त्यांनी काय लिहिला होता? मसुदा लिहिला होता. आंबेडकरांनी 4 वर्षे 1 महिना आणि 26 दिवस यावर काम केले. किती दिवस? 4 वर्षे 1 महिना आणि 26 दिवस यावर काम करून हे हिंदू कोड बिल त्यांनी तयार केले. ठीक आहे, हे कोड बिल इसवी सन 1947 पासून ते फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडले. 47 पासून 49 त्यांनी काय केले? संसदेत मांडले त्यांनी हे. ठीक आहे, हा मसुदा 7 वेगवेगळ्या घटकाशी निगडीत कायद्यांचे कलमात रूपांतर करू पाहत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात काय होते? वकील होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुष्कळ शिकलेले होते. ठीक आहे, तर काय होते? ते एक प्रख्यात वकील होते. स्वतंत्र भारताचे कायदे मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलावर सुमारे 3 वर्ष काम केले. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलवर किती वर्ष काम केले? 3 वर्ष. त्यांना वाटत होते की जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहेत. त्यांना काय वाटत होते? आणि खरंच आधीच्या काळामध्ये स्त्रियांचं काहीच महत्त्व नव्हतं. स्त्रियांना खूप कमी लेखलेलं होतं. त्याच्यामुळे बाबासाहेबांना ते समजत होते की स्त्रियांचं काहीच महत्त्व नसल्यामुळे त्यांनी हे हिंदू कोड बिलमध्ये काम करून व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात होते. त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल असे बनवले पाहिजे, ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होईल. तर बाबासाहेबांना तेव्हा त्या काळी समजत होतं की स्त्रियांना खूप कमी म्हणजे लेखलं जाते और याच्यामध्ये स्त्रियांना कोणतीच परवानगी नव्हती. तर त्याच्यामुळे बाबासाहेबांनी हे हिंदू कोड बिल तयार केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही विशेष वर्ग किंवा विशेष जातीच्या स्त्रियांना त्याचा फायदा होईल याची चिंता नव्हती. त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांचे अधिकारांचे संरक्षण करायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाच्या विकासासाठी देशाच्या सर्व वर्गातील लोकांना समानतेचा अधिकार भेटला पाहिजे. बाबासाहेबांना काय वाटत होते की देशाच्या विकासासाठी सर्व वर्गातील लोकांना समानतेचा काय मिळाला पाहिजे? अधिकार मिळाला पाहिजे. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1948 संविधान सभेत हिंदू कोड बिलचा मसुदा प्रस्तुत केला. तर त्यांनी काय केलं? पहिल्या कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 संविधान सभेत हिंदू कोड बिलचा मसुदा प्रस्तुत केला. त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार, त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार. बघा, तेव्हा बाबासाहेबांनी किती विचार करून संविधानामध्ये लिहिलं आहे. आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार, म्हणजे कोणाला खूप त्रास असला तर कोणाचा म्हणजे नवरा खूप दारू पित असला किंवा सासू सासरे खूप त्रास देत असले किंवा परिवारातले कोणतेही सदस्य त्या मुलीला त्रास देत असतील तर तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला. ठीक आहे, विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा. कोणत्या मुलीचा नवरा मेला तर तिला आईवडिलाच्या संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्तीत कायद्याने वाटणी झाली पाहिजे. बघा, हिंदू समाजातीलही स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी
संपत्तीमध्ये कायद्याने वाटणी झाली पाहिजे, म्हणजे जो कायदा आहे त्याच्यानुसारच वाटणी होईल आणि त्याचा फायदा त्या स्त्रीला होईल, तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं आहे, असा प्रस्ताव सादर केला. या कायद्यानुसार मयत झालेल्यांच्या सर्व मुलगे आणि मुलींना समान वाटणीचे अधिकार देण्यात येतात. आई वडील मरण पावले आणि त्यांचे लेकरं असले त्यांनाही समान अधिकार देण्यात येते. या बिलामध्ये 8 अधिनियम बनवले आहेत. पहिला आहे हिंदू विवाह अधिनियम. पहिला कोणता आहे? हिंदू विवाह अधिनियम. दुसरा आहे विशेष विवाह अधिनियम. तिसरा आहे दत्तक घेणे, दत्तक ग्रहण, अल्पायु संरक्षता अधिनियम. चौथा आहे हिंदू वारसदार अधिनियम. पाचवा आहे दुर्बल आणि साधनहीन कुटुंबातील सदस्य यांना भरण पोषण अधिनियम. सहावा आहे अप्राप्तवय संरक्षण संबंधी अधिनियम. सातवा आहे वारसदार अधिनियम. तर असा हिंदू कोडविल आहे. आणखी याच्या समोरच्या आहे तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि मी भारताच्या संविधानामधले कायदे रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक कायदा दाखवेल. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा, फॉलो करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.